साऱ्यांचा लाडका लक्षा अर्थात लक्ष्मीकांत बेर्डे यांनी सिनेमाच्या या रंगीत दुनियेमध्ये पाऊल ठेवल्यानंतर मराठी सिनेमाबरोबरच नाटक आणि हिंदी सिनेमातूनही स्वतःचा असा वेगळा ठसा उमटवला। त्यांनी अनेक भूमिका अजरामर केल्या। लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मराठी तसेच हिंदी सिनेमा विश्वामध्ये सहसुंदर अभिनयाने आणि विनोदाच्या अचूक टायमिंगमुळे अढळ स्थान निर्माण केलं आहे। हे स्थान आजही कायम आहे। प्रेक्षकांमध्ये अतिशय लोकप्रिय झालेल्या या अभिनेत्याचं कमी वयामध्ये निधन झालं। त्यांचे आकस्मिक निधन मराठी सिनेरसिकांच्या मनाला चटका लावून गेलं। वयाच्या 50व्या वर्षी 16 डिसेंबर 2004 रोजी लक्ष्मीकांत बेर्डे यांनी अखेरचा श्वास घेतला। लक्ष्मीकांत यांच्या मृत्यूची 3 महत्त्वाची कारणे आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे। पहिले कारण म्हणजे त्यांचे चुलत भाऊ लेखक आणि दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांनी सांगितले आहे ते म्हणजे त्यांच्याकडे असलेला अलिप्ततेचा अभाव। लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मराठीमध्ये सर्वात प्रथम सुपरस्टार गज्जर, स्वतःची व्हॅनिटी व्हॅन, स्वतःच मेकअप आर्टिस्ट, स्वतःचं फॅशन डिझायनर असलेले ते मराठीतले पहिले अभिनेते होते। उमेदीच्या काळामध्ये त्यांनी एकाच वेळी 4 सिनेमे केले। मात्र जसे वय वाढत गेले तसे तसे काम कमी झाले, आरोग्याच्या तक्रारी वाढल्या, परिणामी पैशाचा ओघ कटला। या बदलाशी लक्ष्मीकांत बेर्डे जुळून घेण्यामध्ये कमी पडले, असे पुरुषोत्तम बेर्डे म्हणाले। मी भाऊ म्हणून त्यांना अध्यात्माची वाट दाखवायला हवी होती। पैसे, प्रसिद्धी ही एक दिवस संपून जाणार, त्याच्या आहारी न जाता त्यापासून अलिप्तता राखायला मी त्याला सांगायला हवं होतं। ते म्हणाले, लक्षाने स्वतःच्या हाताने स्वतःला संपवलं। शारीरिक आणि मानसिक आरोग्य खूप महत्त्वाचे असते। शरीर हे एखाद्या अभिनेत्यासाठी महत्त्वाचं माध्यम असतं। जर तेच नसेल तर तुमच्या करिअरवर मर्यादा येणार। त्यामुळे एखाद्या नटाचे जेव्हा शरीर साथ देत नाही तेव्हा तुमचं सगळं संपून जातं। हेच नेमकं लक्षाच्या बाबतीमध्ये झालं। जेव्हापासून तो सुपरस्टार झाला तेव्हा त्याचं स्वप्न आयुष्य सुरू झालं होतं, पण त्यापासून लांब जाण्यासाठी त्याला अध्यात्माची गरज होती। लक्षाने कायम त्याला जे काय हवं होतं तेच केलं, त्यामुळे त्याने कुणाचं तरी ऐकायला पाहिजे होतं। त्यामुळे ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी खंत आहे की एक भाऊ आणि एक मित्र म्हणून मी त्याच्या त्या काळामध्ये काहीच करू शकलो नाही। दुसरे कारण त्याचे खास मित्र आणि सहकलाकार दीपक शिर्के यांनी सांगितलं होतं ती म्हणजे असुरक्षितता। आयुष्याच्या शेवटच्या काळामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे असुरक्षित वातावरणामध्ये जगत होते। मराठी चित्रपटसृष्टी बदलत होती। अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी गाजवलेला मराठी चित्रपट सृष्टीचा सुवर्ण काळ संपला होता। नवीन नटांचा उदय होत होता। या बदलातून लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यामध्ये असुरक्षितता निर्माण झाली होती। दीपक शिर्के म्हणाले की लक्ष्मीकांतने या असुरक्षिततेमुळे स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष केले, खाण्यापिण्याकडे खूप जास्त दुर्लक्ष केले। खरे तर लक्ष्मीकांत एवढा टॅलेंटेड होता की त्याने इतके असुरक्षित वाटून घेण्याची फारशी गरज नव्हती। त्याच्या या जाण्याने माझ्यासारख्या अनेक लोकांचे वैयक्तिक नुकसान झाले, हे मात्र खरे आहे। लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या निधनाचे तिसरे आणि सर्वात मोठे कारण म्हणजे लक्ष्मीकांत यांना किडनीचा विकार होता। लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या मृत्यूला हे निमित्त झाले। या आजाराने ते अक्षरशः हैराण झाले होते। अनेक वर्ष त्यांच्यावर उपचार सुरू होते, परंतु मृत्यूच्या लढाईमध्ये लक्ष्मीकांत हारले। मानसिक आणि शारीरिक दोन्ही स्तरावर लक्ष्मीकांत बेर्डे खचून गेले होते। अलिप्ततेचा अभाव, या बदलामुळे आलेली असुरक्षितता आणि किडनी विकार या 3 गोष्टींचा एकत्र परिणाम होऊन लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मृत्यू झाला। आपल्या या विनोदामुळे खळखळून हसवणाऱ्या अभिनेत्याने प्रेक्षकांना रडवत 2004 मध्ये जगाचा निरोप घेतला। असा हा चतुरस्त्र आणि विनोदाचा बादशाह असलेला कलाकार चाहत्यांना अखेरपर्यंत हसवत राहिला। जाताना मराठी सिने रसिकांच्या मनामध्ये अढळ स्थान निर्माण करून गेला। धूमधडाका, दे दनादन, चल लक्षा मुंबईला अशी ही बनवाबनवी, झपाटलेला, धडाकेबाज, हमाल, दे धमाल, बाळाचे बाप, ब्रह्मचारी, एक होता विदूषक, पछाडलेला अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते। कमी वयामध्ये अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे निधन झाले। 16 डिसेंबर 2004 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। त्यांचं अचानक जाणं त्यांच्या जवळच्या मित्रमंडळींसाठी सुद्धा खूप मोठा धक्का होता। आजही अनेक कार्यक्रमांमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांचे मित्र अभिनेते सचिन पिळगावकर, अभिनेते अशोक सराफ हे त्यांची आवर्जून आठवण काढतात।
त्यांच्याबद्दल अनेक किस्से सांगत असतात. प्रतिभेने आणि कर्तृत्वाने अतिउत्तुंग असणारी एक व्यक्ती, पण अगदी लहान मुलापासून ते वृद्धापर्यंत सर्वजण त्या व्यक्तीला आपुलकीने फक्त लक्ष असं म्हणत होते. त्यांचं पूर्ण नाव कुठल्याच हाताने कधी घेतलं की नाही हा संशोधनाचा विषयच होऊ शकतो. असे भाग्य लाभणाऱ्या आपल्या सगळ्यांचा लाडका कलाकार म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे, म्हणजेच आपल्या सगळ्यांचा, आपल्या घरामधलाच वाटणारा लक्षा. जास्तीत जास्त फक्त 50 वर्षाचं आयुष्य, पण याच 50 वर्षामध्ये करोडो लोकांच्या आयुष्यातलं महत्वाचं स्थान मिळवणं आणि लाखो घरातलं लक्ष होणं ही फक्त किमिया आपल्या लक्षाने साध्य केली आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर त्यानं अभिराज्य गाजवलं. सगळ्यांच्याच मनाला चटका लावून गेलं. तो गेला जवळपास 20 वर्ष झाली त्याला जाऊन, पण त्याच्यावरचं प्रेम अजूनही अजिबात कमी झालं नाही. म्हणून आजही आपण त्याला आपल्या घरातलाच आणि एकदम जवळचा असल्यासारखं त्याला लक्षा असे एकेरी नावाने हाक मारतो आणि त्याचे चित्रपट, त्याची कलाकृती तेवढ्यानेच एन्जॉय करत असतो. मित्रांनो, 16 डिसेंबर 2004 रोजी आपला लक्षा आपल्याला सोडून गेला. त्याच्या जाण्याबद्दल लाखो लोक अजूनही शोक व्यक्त करतात. सगळ्यांना हसून समोरे जाणाऱ्या लक्षाने नेहमी आपलं दुःख आणि आपलं आजारपण जगापासून जमेल तेवढं लपवण्याचा प्रयत्न केला आणि त्याचमुळे त्याच्या शेवटच्या दिवसाबद्दल जास्त लोकांना काहीच माहित नाही. मित्रांनो, आपण आजच्या या व्हिडिओमधून आपल्या लक्षाचे शेवटचे दिवस कसे होते याबद्दल चर्चा करणार आहोत. त्यामुळे त्यांचे शेवटचे दिवस कसे होते ते तुम्ही लक्षपूर्वक पहा. मित्रांनो, 26 ऑक्टोबर 1954 रोजी मुंबईमध्ये आपल्या लक्षाचा जन्म झाला. त्याला 5 मोठी भावंड होती आणि कौटुंबिक उत्पन्नामध्ये भर घालण्यासाठी लहानपणी लक्षाने लॉटरीची तिकीटही विकली असं बोललं जातं. गिरगाव इथे सादर होत असलेल्या गणेशोत्सवाच्या सांस्कृतिक उपक्रमामध्ये रंगमंचावरील नाटकामध्ये सहभाग घेतल्यामुळे त्याला अभिनयामध्ये रस निर्माण झाला. पुढे त्यानं आंतरशालेय आणि आंतरम महाविद्यालयीन नाटक स्पर्धांमध्ये सुद्धा भाग घेतल्यामुळे अनेक पुरस्कार जिंकले. यानंतर त्याने मुंबई मराठी साहित्य संघामध्ये सुद्धा काम करायला सुरुवात केली. मराठी साहित्य संघ प्रोडक्शन कंपनीमध्ये कर्मचारी म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि त्यानंतर काही मराठी नाटकांमध्ये त्याने भूमिका साकारल्या. 1984 मध्ये पुरुषोत्तम बेर्डे यांच्या टूर या मराठी नाटकातली त्याची भूमिका हिट ठरली आणि त्याच्या विनोदी शैलीची प्रशंसा केली गेली. इथूनच लक्षामध्ये प्रसिद्ध होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर 1984च्या मराठी चित्रपट लेक चालली सासरला या चित्रपटाद्वारे त्याने मराठी चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याने शेकडो मराठी आणि हिंदी चित्रपटामध्ये आणि अनेक नाटकांमध्ये काम करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आणि अफाट लोकप्रियता मिळवून तो आपल्या सगळ्यांचा लक्ष झाला. लक्ष आणि अशोक सराफ ही जोडी खूप जास्त प्रसिद्ध होती आणि त्यांच्या जोडीनं एक वेळ मराठी चित्रपट सृष्टी जगवली असं म्हणतात. ते दशक मराठी चित्रपट सृष्टीमध्ये अशोक लक्षा युगाच्या रूपामध्ये सर्वांना चांगलंच आठवलं जाईल. आपल्या अभिनयाच्या जोरावर लक्षाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. याशिवाय आपल्या स्वभावानं जीवाभावाची माणसंही कमावली. सतत हसमुख चेहऱ्याने लोकांना सामोरे जाणाऱ्या लक्षाने आपल्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपली दुःख बाजूला लोकांना समजू नये म्हणून स्वतःच्या आजारपणाबद्दल कुणालाच कळू दिलं नाही. मंडळी विरुद्ध लेले या नाटकाचे दौरे चालू होते आणि त्याच वेळी लक्ष आजारी पडला. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्याच्या नंतर त्याच्या दोन्ही किडन्या फेल झाल्याचं त्याला कळलं. ही गोष्ट समजल्यावर त्याने लोकांना भेटणं टाळलं. नाटक आणि सिनेमामध्ये तो कमी दिसायला लागला. जवळपास 1 ते 1.5 वर्ष तो आजारी होता. उपचार चालू असताना नंतर त्याच्या शरीराने रिस्पॉन्स देणं कमी केलं. आपल्या शेवटच्या काळामध्ये त्याने मुंबई सोडून लोणावळा इथे एका बंगल्यामध्ये मुक्काम हलवला. इथेच त्याच्यावर उपचार सुरू झाले. त्याच्या अनेक चित्रपट, मित्र चित्रपट सृष्टीमधले सहकारी त्याला भेटायला यायचे. लक्षाला मात्र या शेवटच्या काळामध्ये कोणालाही भेटायचं आवडायचं नाही. माझा हसरा चेहरा आणि खेळखर लक्षा लोकांच्या कायम लक्षामध्ये राहावं असं त्यांचं मत होतं आणि आली ती 16 डिसेंबर 2004 ची काळरात्र. 15 डिसेंबर रोजी रात्री त्यानं सगळ्यांना जबरदस्तीने झोपायला पाठवलं. झोप तर कुणालाच लागत नव्हती, पण त्याच्या हट्टापुढं लोक झोपायला गेले. त्याने टीव्ही लावायला सांगितला आणि त्यावर तो स्वतःचेच काही सीन बघत बसला. रात्री 12 नंतर 16 डिसेंबरची रात्र उजाडली आणि पहाटे 3 वाजता आपला लाडका लक्षा आपल्याला सोडून गेला.
त्यावेळी त्याच्या टीव्हीवर त्याच्या सिनेमातले सीन चालूच होते, ज्यातून तो सगळ्यांसमोर जिवंतच होता. आणि जवळपास आता 20 वर्ष होऊन सुद्धा तो आपल्या सर्वांमध्ये त्याच्या कलाकृतीच्या माध्यमातून अजूनही जिवंतच आहे. त्यांचं जाणं सगळ्यांच्याच मनाला चटका लावून गेलं. मात्र त्यांच्याबद्दलच्या अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आजही प्रेक्षकांना ठाऊक नाहीयेत. लक्षाच्या जवळचे मित्र विजय पाटकर, विजय कदम आणि जयवंत वाडकर यांनी त्याच्या जवळच्या मित्राच्या आठवणींना उजाळा दिला होता. अस्सल पाहुणे, इरसाल नमुने या कार्यक्रमामध्ये त्यांनी आपल्या मनातील भावनांना मोकळी वाट करून दिली. विजय पाटकर म्हणाले की नवरा माझा नवसाचा चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करून मी आणि प्रदीप पटवर्धन आम्ही त्याला भेटायला गेलो. तेव्हा लक्षाला फारसं काही आठवत नव्हतं, पण आम्हा दोघांनाही पाहून तो म्हणाला, बघा 2 डाकू आले. 5-10 मिनिटं आम्ही त्याच्या बाजूला बसलो आणि त्यानंतर निघालो. दुसऱ्या दिवशी पहाटे 5:30च्या सुमारास मला विजय कदमचा फोन आला आणि तो म्हणाला, पाटू चल लवकर, लक्षा गेला. त्यानंतर आम्ही धावत तिकडे गेलो. लक्षा गेला त्या रात्री महेश कोठारे यांना रात्री 3 वाजता रवींद्र बेर्डे यांचा फोन आला. ते म्हणाले आपला लक्षा गेला रे. हे ऐकून महेश कोठारे यांना धक्काच बसला. लगेचच महेश कोठारे सहकुटुंब तिकडे गेले. लक्षा बेडवर निपचित पडला होता. त्याला तसं बघून व्हॉट हॅव यू डन लक्षा, यू फूल, हे एकच वाक्य महेश कोठारे यांच्या तोंडी आलं. महेश कोठारे आणि त्यांची जोडी खूप जास्त चालली होती. महेश कोठारे यांच्या प्रत्येक कलाकृतीमध्ये लक्ष असायचाच. अभिनेते आणि लक्षाचे मित्र दीपक शिर्के म्हणाले की शेवटच्या काळामध्ये त्याला असुरक्षितता वाटत होती. नव्या दमाच्या कलाकारांसोबत आपली नाळ जुळेल का, स्पर्धेमध्ये आपण टिकू का, या गोष्टी त्याला सतावत होत्या. पण त्याच्यासारख्या अतिउच्च प्रतिभेच्या कलाकाराला ही असुरक्षितता वाटण्याचं काहीच कारण नव्हतं. नंतर त्याने आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष केलं आणि त्याने आपल्याला गमावून बसला. जयवंत वाडकर यांनीही आपल्या या जवळच्या मित्राच्या आठवणीला उजाळा देताना म्हटलं, मला आठवतंय त्याला घरी नेलं होतं तेव्हा मी त्याला भेटायला गेलो. तेव्हा तो फक्त दरवाजाकडे डोळे लावून बसला होता. लक्षा म्हणाला की मला आता आत घेऊन चल. तसं मी त्याला पकडून आत घेऊन जात असताना तो मला म्हणाला, मी असणार आहे, मी शेवटपर्यंत बरोबर असणार. हे त्याचे शेवटचं बोलणं होतं. आणि त्यानंतर आम्ही घरी आलो आणि पहाटे मला लक्षा गेल्याचं कळालं. त्यानंतर मी, विजय कदम, विजय पाटकर आणि विनय येडेकर आम्ही चौघेही अगदी पहिल्यापासून शेवटपर्यंत त्याच्याजवळ होतो. आम्हाला प्रत्येकालाच त्याची फार आठवण येते. सांगायला अजिबात लाज वाटणार नाही की मराठी चित्रपट आणि मराठी नाटकांना जगवणारा आणि मोठं करणारा तो एकच होता. त्या काळामध्ये प्रत्येकाची नाईट वाढवणं, पैसे वाढवणं हे त्याने त्या काळामध्ये सुरू केलं आणि लोक आज सुद्धा त्याला फॉलो करतात. मंडळी, 1978 पासून लक्षाचे मित्र असणारे अभिनेते विजय कदम म्हणाले की शेवटच्या 2 ते 3 दिवसामध्ये प्रिया बेर्डे बाकीच्या कामामध्ये बिझी असल्यामुळे त्या 3 दिवसामध्ये मी त्याला दहीभात घेऊन जात होतो. त्या 3 दिवसामध्ये जेव्हा मी त्याला अस्ताला जाणारा लक्ष पाहत होतो तेव्हा आतल्या आत कुडत होतो. पण मी एक गोष्ट शेवटपर्यंत राखली होती, ती म्हणजे तू हे करू नकोस असं मी त्याला कधीच बोललो नाही. कारण की हे त्यांनी जे काही सांगितलं त्या प्रत्येकाशी त्यानं अबोला धरला. पण फक्त मी एक असा होतो त्याला मी हे कधीच काही बोललो नाही. आज मला स्वतःला बरं वाटतं की मी त्याला कुठेच दुखावलं नाही. जरी लक्षाला जाऊन आता 20 वर्ष होत असली तरी सुद्धा तो अजूनही आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. त्याच्या कलाकृतीच्या माध्यमातून तो आपल्याला नेहमीच भेटत असतो. झगमगत्या या चित्रपट सृष्टीमध्ये एखाद्या कलाकारानं ध्रुव ताऱ्यासारखं आढळपत मिळवणं महाकठीण काम आहे. पण आपल्या लाडक्या लक्षाने ते अगदी सहजपणे साध्य केलंय. अवघ्या जगातील रसिकांच्या मनामध्ये तो नेहमीच जिवंत राहील. अशा या असामान्य प्रतिभेच्या कलाकाराला मानाचा सलाम. मित्रांनो, तुमच्या आपल्या लाडक्या लक्षाबद्दल काय आठवणी आहेत? तुमच्या आठवणी कमेंटमध्ये जरूर लिहा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा. आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.